माझा पंतप्रधान आवास योजना मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आमची जी काही योजना आहे ती ह्या दोघांची सांगड घालून आम्ही लोकांना ती घरं बांधून देतो। खूप गोष्टी करता येतात। केंद्राच्याही अनेक योजना आहेत, माझ्या राज्याच्या पण अनेक योजना आहेत, त्या आपल्याला परतूरमध्ये राबवायच्या। आता गेले 3-4 वर्ष झाले असतील ना चीफ ऑफिसर। आता नितीन बोलत असताना त्यानं काय सांगितलं, इथं अधिकारीच टिकत नाही। मित्रांनो, माझ्याकडे अधिकारी एखादा घेतला तर 3 वर्ष तो कलेक्टर टिकतो, 3 वर्ष तो सीईओ टिकतो, जिल्हा परिषदेचा सीईओ पण आणि नगरपालिकेचा चीफ ऑफिसर पण। घेताना चांगले अधिकारी, टाळी एका हाताने वाजत नाही। तुम्ही लोकांनी इथं बसणाऱ्या सगळ्यांनी किती चांगलं काम करायचं ठरवलं आणि अधिकाऱ्यांची साथ नसेल तर त्या कामाला अर्थ राहत नाही। आणि म्हणून प्रशासनाची जोड देखील तिथं चांगल्या प्रकारची असावी लागते। मगाशी बोलत असताना अनेक विकास कामांच्या संदर्भामध्ये आमच्या नितीननी त्या बाबतीतला उल्लेख केला। नितीननी सांगितलं की यावेळेस आम्ही आमच्या घरातल्या कुणालाच प्रतिनिधित्व दिलं नाही। जेतल्या साहेबांनी ठरवलं की इतरांना संधी मिळाली पाहिजे। मित्रांनो, तुम्ही आम्हाला खासदारकीला, आमदारकीला वेगवेगळ्या ठिकाणी मदत करता, मग आम्ही कार्यकर्त्यांना मदत नाही का करायची? शेवटी कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, त्यालाही मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यालाही तिथं विकासाची कामं करता आली पाहिजे। आणि त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, माझ्या बारामतीमध्ये मी जशा प्रकारे मेहनत केलेली आहे, स्थानिक लोकांनी आम्हाला भरभक्कम साथ दिलेली आहे आणि आज राज्यामध्ये बारामती शहर एक विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं। मित्र, हे शक्य आहे, हे अशक्य नाहीये। मी कुठलं तरी दुसरं कुणाला तरी येऊन परतूरला सांगत नाही, मी माझ्या इथं करून दाखवलंय। तालुक्याचं ठिकाण उत्तम केलंय, फक्त तालुक्याचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।